Hello, myself Nanasaheb Sate, professional mind guru, life coach, motivational speaker, NLP practitioner and career counselor. मित्रों, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे डिप्रेशन. हाऊ टू क्युअर डिप्रेशन. उदासीनता आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये. आज समाजामध्ये डिप्रेशन प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. आज आपण जर जगाचा सर्वे केला, जे प्रगत राष्ट्र आहेत त्यामध्ये अमेरिका असेल, ब्रिटन असेल, जपान असेल, रशिया असेल, जे काही प्रगत राष्ट्र आहेत तिथे डिप्रेशन प्रमाण खूप वाढलेलं आहे. एकट्या अमेरिकेमध्ये साधारण आज 2.5 ते 3 करोड लोक दे आर सफरिंग फ्रॉम डिप्रेशन. हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आपल्या देशाचं उदाहरण घेतलं, आपल्या देशाचं भारताचं, तर आपल्या देशाचे जवळजवळ 10% लोक आज डिप्रेशनचे शिकार झाले आहेत. आपली लोकसंख्या साधारण 130 कोटीच्या आसपास आहे. त्याचा जर विचार केला आपण तर साधारण 10 ते 12 कोटी लोक आज डिप्रेशन या आजाराने त्रस्त आहेत. हा एक मानसिक आजार आहे. हे डिप्रेशन म्हणजे काय? कशामुळे डिप्रेशन येतं? हा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे. डिप्रेशन हे आपल्या मनाचा मूड आहे. डिप्रेशनमुळे नेमकं काय होतं? डिप्रेशनमुळे माणूस समाजापासून थोडासा दूर जातो किंवा कुटुंबापासून दूर जातो. आणि डिप्रेशनची व्याख्या जर करायची झाली तर असं आपल्याला म्हणता येईल, इट इज अ फिलिंग ऑफ सॅडनेस अँड लॅक ऑफ इंटरेस्ट. अशा व्यक्तीच्या मनामध्ये सतत दुःखाचे विचार येतात, त्याला कशात इंटरेस्ट राहत नाही, किंवा तो समाजापासून अतिशय दूर राहायचा प्रयत्न करत असतो. आता डिप्रेशन साधारण आपण ओळखायचं कसं? सपोज एखादी घटना घडली, एखादा व्यक्ती फेल्युअर झाला लाईफमध्ये, खूप बँकरप्ट झाला, कर्ज झालं, किंवा रिलेशनशिप स्पॉईल झाली. आपण पाहतो ना जीवनामध्ये बऱ्याच वेळा लोकांचे, आज बघतो समाजामध्ये बरंच लिव्हिंग रिलेशनशिप वाढलेलं आहे. जर आपण प्रेमभंग झाला असं म्हणतो, तो झाला, किंवा घरातली एखादी नजदीकची व्यक्ती डेथ झाली, तर याच्यामुळे साधारण व्यक्ती 21 दिवस 30 दिवसाच्या आत जर तो परत नियमितपणे वागण्याला लागला, तोच बिहेव परत 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 8 महिने करायला लागला, तर समजा हा माणूस डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. आपण जर त्या लोकांची वेगळीच काळजी घेतली तर कदाचित हा माणूस डिप्रेशनमधून वाचू शकतो. थोडक्यात आपण कसं ओळखायचं? तो व्यक्ती असेल, डिप्रेशन कोणाला येऊ शकतं? मुलाला होऊ शकतं, मोठ्या माणसाला होऊ शकतं, जेंट्सला होऊ शकतं, लेडीजला होऊ शकतं. त्याचं बोलणं थोडंसं वेगळं असतं. तो म्हणतो या जगात माझं कोणच नाही, माझं कोण ऐकत नाही. पण
परमेश्वर माझं ऐकून घेत नाही, माझा जगून काय फायदा, मी नसल्यामुळे काय फरक पडणार आहे, आणि तो वेगळा राहायचा प्रयत्न करतो. असे जर तो बोलत असेल तर समजाच हा माणूस डिप्रेशनची शिकार व्हायची शक्यता नाकारता येत नाही. दॅट व्हेरी इम्पॉर्टंट. असं जर कोण व्यक्ती आपल्या घरात असेल किंवा शेजारी असेल किंवा मित्रामध्ये असेल किंवा नातेवाईकमध्ये असेल तर असं वक्तव्य करत असेल, सगळे निगेटिव्ह थॉट्स आहेत, तर समजायचं हा माणूस डिप्रेशनमध्ये जवळजवळ चाललेला आहे. आणि वेळी जर आपण ते उपचार केले तर 100% त्यातून तो बाहेर येऊ शकतो. आणि आपलं आद्य कर्तव्य आहे, आपलं नैतिक कर्तव्य आहे. कारण एखाद्या व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेला तर संपूर्ण ते फॅमिली डिस्टर्ब होती, तो समाज डिस्टर्ब होतो, जेणेकरून तो देश डिस्टर्ब होतो. आपलं एक नैतिक कर्तव्य आहे. अशा वेळेस आपण वेळीच जर आपण डॉक्टरकडे गेलो, आपल्या फॅमिली फिजिशियन असेल, आपले सायकॅट्रिक असेल, निश्चित आपण आपल्या डिप्रेशनवर विजय मिळू शकतो. बेसिकली डिप्रेशन असतात 3 टाईपचे. त्यातलं पहिले जे आहे ज्याला म्हणतो आपण डिप्रेशनचा आपण जर विचार केला तर ते माइल्ड असतं, माइल्ड डिप्रेशन. सेकंड आहे मॉडरेट डिप्रेशन आणि थर्ड आहे सिव्हिअर डिप्रेशन. जे माइल्ड असतं डिप्रेशन असतं त्याला जर आपण वेळीच सायकॅट्रिकडे गेलो, मेडिसिन घेतलं तर काही दिवसात हा व्यक्ती 100% बरा होऊ शकतो, 100%. जे मॉडरेट डिप्रेशन आहे तेही जर आपण सायकॅट्रिकडे गेलो, ट्रीटमेंट व्यवस्थित घेतलं तर लवकरात लवकर तोही व्यक्ती क्युअर होऊ शकतो. परंतु लक्षात ठेवा, डिप्रेशनवर सगळ्यात एक महत्त्वाचं रेमेडी म्हणजे मेडिसिन इज द ओनली बेस्ट ट्रीटमेंट ऑन डिप्रेशन. अँड सेकंड इज लव इज द बेस्ट ट्रीटमेंट ऑन डिप्रेशन. जो व्यक्ती डिप्रेशनची शिकार झालेला आहे किंवा डिप्रेशनला तो ग्रासलेला आहे त्याला आपण रेग्युलर मेडिसिन आपल्यासमोर दिलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. आणि तिची आपण केअर केली पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी केल्या मित्र हो तर 100% तो व्यक्ती डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकतो. परत एकदा तो चांगलं जीवन जगू शकतो, ज्याची आज आपल्या समाजाला गरज आहे, कुटुंबाला गरज आहे, देशाला गरज आहे. तो फार नैतिक कर्तव्य. तर तिसरं डिप्रेशन आहे ते म्हणजे सिव्हिअर डिप्रेशन. म्हणजे तर मात्र सायकॅट्रिकडे गेलं पाहिजे, त्याला काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्याची क्लिनिकल एक्झामिनेशन केली पाहिजे, त्याची हिस्ट्री घेतली पाहिजे, त्याला मेडिसिन दिलं पाहिजे, सायकोथेरपी केली पाहिजे, ECT त्याला पण शॉकमध्ये होतो दिला पाहिजे, रेग्युलर मेडिसिन दिलं पाहिजे. या जर गोष्टी केल्या तर हे थोडं लॉंग टर्म मेडिसिन आहे, तर यातून हा व्यक्ती 100% बाहेर येऊ शकतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, आय रिपीट वन्स अगेन, डिप्रेशनहून 100% रेमेडी म्हणजेच त्या व्यक्तीनं न चुकता रेग्युलर मेडिसिन घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा हे व्यक्ती मेडिसिन घेत नाहीत, मध्यंतरी सोडतात आणि परत त्यांना आवडणं थोडंसं अवघड जातं. तर आपलं नैतिक कर्तव्य कुटुंबातल्या व्यक्तीचं त्या व्यक्तीला आपण मेडिसिन देणं. आणि सेकंड पार्ट आहे त्या पर्सन आपण प्रेम असलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. लव इज द बेस्ट मेडिसिन ऑन डिप्रेशन. या जर गोष्टी केल्या मित्र तर जो समाजाचा एक महान त्याला म्हणतो एक मोठा आजार आहे समाजाचा, व्यक्ती काहीच करू शकत नाही. जो माणूस थर्ड स्टेपला असतो किंवा सिव्हिअर डिप्रेशनमध्ये असतो, तो घरात असतो, काही करू तो काहीच करत नसतो, त्याला काही इंटरेस्ट नसतो. त्याच्या महिन्यात मी त्याची मनसेपुरती सुसाईड टेंडन्सी बनलेली असते, त्याला आपण त्याची केअर करणं फार गरजेचं आहे. हे जर केलं तर निश्चित तो व्यक्ती यातनं बाहेर येऊ शकतो. आता या सायन्स सिम्पटम्स काय तर थोडे बघूया. तर पहिला जो इफेक्ट आहे दॅट इज फिजिकल इफेक्ट. त्या व्यक्तीला झोप लागत नाही, रात्री अपरात्री उठतो, 2ला उठतो, कधी 3ला उठतो, 3-4 तास झोपतो हा व्यक्ती. विनाकारण वेट वाढतं, विनाकारण वेट कमी होतं. त्यानंतर सेकंड आहे लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन. त्याचं कशात लक्ष लागत नाही, त्याच्या जीवनात कशावर फोकस नसतो,
त्यानंतर ट्राय टू लिव्ह अलोन, तो कोणा मिक्स होत नाही, वेगळा राहायचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्याला भावना नसतात, त्याला आपण म्हणतो इमोशनलेसनेस, ना खुशी ना गम, त्याला आनंदी कळत नाही आणि दुःखही कळत नाही, असं तो बेफेर वागत असतो आयुष्यामध्ये. त्यानंतर लॅक ऑफ सेक्शुअल डिझायर, लॅक ऑफ डिसिजन पॉवर, तो डिसिजन घेऊ शकत नाही, जीवनात तो काहीच करू शकत नाही, विचार करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं इमॅजिनरी फिअर, काल्पनिक भीती मनामध्ये विनाकारण असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं त्या व्यक्तीची सुसायडल टेंडन्सी बनलेली असते. त्यात महत्त्वाचं ती मागाशी आपण वर्णन केलं की त्याला वाटतं माझं कोण ऐकत नाही, माझं कोण बघत नाही, माझे कोण प्रेम करत नाही, परमेश्वर माझं ऐकत नाही. यावेळेला वाटतं त्याला आपण ह्या जगात राहून तर काय, आपल्यामुळं काय फार पडणार आहे. तर या गोष्टीतल्या मनस्थित येत असतात मित्रहो, फार महत्त्वाचं आहे. आज बघूया की 10 आपण जर विचार केला तर साधारण 10 व्यक्तीमध्ये साधारण एक व्यक्ती डिप्रेशननं ग्रासलेला आहे. विचार करा, म्हणजे साधारण 10% लोक डिप्रेशनचे शिकार आहेत. थोडं महिन्यामध्ये प्रमाण जास्त आहे. समजा 3 लोक डिप्रेशनमध्ये असतात, त्यातल्या जवळजवळ 2 लेडीज असतात. आपण पाहतो की आज मॅक्झिमम जे मेडिकल डॉक्टरकडे पेशंट जातात त्यातले 80% पीपल सफरिंग फ्रॉम सायकोसोमॅटिक. हे लोकांची कारणं असतात, विनाकारण माझं पोट दुखतं आहे, माझी छाती दुखती, माझ्या पाठी दुखते, माझी कंबर दुखती, माझा गुडघा दुखतो, तो अशा गोष्टी ते सांगत असतात. काल्पनिक भय या लोकांना असतं. तर हे सगळे सायन्स ऑफ सिम्पटम्स आहेत. जर आपण वेळीच दखल घेतली, त्या ट्रीटमेंट केलं, तर त्यातून निश्चितच तो व्यक्ती गॅरंटीपणे बाहेर येऊ शकतो. आता आपण ह्याच्यावर काय केलं काय पाहिजे. मगाशी आपल्याला सांगितलं की तुमची फॅमिली बिझनेस असतील, सायकॅट्रिक असतील. माझी एक रिक्वेस्ट आपल्याला, कुठल्याही बाबाकड बुवाकड घेऊन जाऊ नका, प्लीज प्लीज प्लीज. अजूनही आपल्या समाज मानसिकता बदललेली नाही. कुठं नेऊन त्याला मंदिरात टाकू नका, मस्जिदी टाकू नका, चर्चमध्ये टाकू नका. त्याला सायंटिफिक ट्रीटमेंट द्या, मेडिकल ट्रीटमेंट द्या. आज आपलं मेडिकल सायन्स फार ॲडव्हान्स झालेलं आहे. एवढं जर तुम्ही केलं तर भविष्यात आपण त्या पेशंटला 100% त्यातनं बाहेर काढू शकतो. आता थोडा विचार करूया, व्हॉट इज द रूट कॉज ऑफ डिप्रेशन. डिप्रेशनचं मेन कारण काय, आणि ह्याचं ओरिजिन काय. बऱ्याच वेळा असं म्हटलं होतं की हा हेरिडिटरी आहे, हा पर्सनल डिफेक्ट आहे, किंवा क्रॉनिक इलनेस आहे. असे अनेक कारणं यातून ह्या डिप्रेशनबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या जातात. पण त्याचं मेन जर आपण बघितलं रूट कॉज डिप्रेशनचं, तर असं आहे, ज्याला म्हणतो आपण लॅक ऑफ न्यूरोट्रान्समिटर्स इन आवर ब्रेन. आपल्या ब्रेनमध्ये जे हार्मोन्स असतात, अतिशय महत्त्वाचे हार्मोन्स आपल्या ब्रेनमध्ये असतात, ज्याला आपण सेरोटोनिन नावाचा असतो हार्मोन्स, डोपामाइन असेल, एंडॉर्फिन असेल, ऑक्सिटोसिन असेल. तर याचं जेव्हा आपल्या ब्रेनमध्ये किंवा बॉडीमध्ये इनबॅलन्स होतो, इनबॅलन्स ऑफ न्यूरोट्रान्समिटर्स इज द मेन रूट कॉज ऑफ डिप्रेशन्स. तर जो पहिला जो आपल्या सेरोटोनिन आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड लव्ह हार्मोन्स. त्यासाठी आपण चांगलं कार्य केलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे, आपण हसलं पाहिजे. ज्यानं थोडक्यात आपण असं काम केलं पाहिजे ज्यानं आपल्याला खुशी मिळते, आनंद मिळतो. ते केलं
निश्चित आपल्या आपल्या ब्रेनमध्ये सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन्स आहे ते जास्त पाझरेल आणि असं तुम्ही डिप्रेशनपासून खुश राहाल. साध्या गोष्टी आहेत, गिव्ह अँड टेक, लॉ ऑफ गिव्हिंग. एवढं जरी केलं तर निश्चित आपण डिप्रेशनला दूर ठेवू शकतो किंवा त्या व्यक्तीला दूर ठेवू शकतो. फर्स्ट इज लॉ ऑफ गिव्हिंग. थर्ड आहे डोपामाइन. फील गुड असेल, मुवमेंट असेल, मेमरी पॉवर असेल, या सगळ्या गोष्टीचे रोल असतात. त्यानंतर एंडोर्फिन्स नावाचं जे हार्मोन्स आहे, आपण जर व्यायाम केला रेग्युलर तर आपली बॉडी ते हार्मोन्स रिलीज करते, तर आपल्याला फील गुड चालू होतं. आणि लास्ट आहे ऑक्सिटोसिन, इज ऑल्सो फील गुड किंवा लो हार्मोन्स. तर हे हार्मोन्स शरीरामध्ये फार महत्त्वाचं काम आहे. हे जर बॅलन्स शरीरामध्ये ठेवलं आपल्या तर निश्चितच आपण डिप्रेशन योजी मिळू शकतो. आणि हार्मोन्स बॅलन्सिंग ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, लोकांवर अनकंडिशनल लव, अनकंडिशनल फॉरगिव्हनेस अँड ग्रॅटिट्यूड, बिनशर्त प्रेम केलं पाहिजे लोकांवर, बिनशर्त माफी केली पाहिजे आपण, आणि कृतज्ञ असलं पाहिजे ईश्वराचं किंवा ज्याने आपली मदत केली, कृतज्ञ असलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा कृतज्ञ असतो, कृतज्ञ असलं पाहिजे. मित्र, या जर गोष्टी केल्या निश्चितच तुम्ही करून पहा, उद्या करून पहा. तुमच्या घरी एखादा व्यक्ती आला, एखादा बेघर आला, त्याला तुम्ही थोडंसं दान करा, बघा तुम्हाला कसं फील होतं, फील गुड होतं. इमिजिएट तुम्हाला ते रिझल्ट मिळायला चालू होतं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते छोट्या आपण एक्सरसाइज केल्यामुळं आपल्या बॉडीत ते हार्मोन्स रिलीज होते, ज्याला आपण म्हणतो एंडोर्फिन नावाचं, तुम्हाला फील गुड वाटायला चालू होतं. तर ह्या छोट्या गोष्टी जर केल्या निश्चितच आपण त्याच्या मात 100% करू शकतो आणि आपण डिप्रेशनमधनं मुक्त एखाद्या व्यक्तीला करू शकतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जीवनामध्ये पाळल्या पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं मी आज बोलणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे याच्यापासून आपण दूर कसं जायचं की हे जीवनात हाऊ टू क्लिअर इट. आपण म्हणतो ना, जिथे विजय आहे तिथे पराजय आहे, जिथं सफलता आहे तिथं असफलता आहे, जिथं हार आहे तिथं जीत आहे, जिथं मान आहे तिथं अपमान आहे. लाओ त्से म्हणतो, मैं तो पहिले हार चुका आहे, मुझे कोई हरा नाही सकता. महान फिलॉसॉफरची मन होऊन गेलेलं आहे. त्याचंच म्हणणं आहे की मी पहिलाच हारलेला आहे, तर मला कुठला पहिल्यावर कोण पाडणार आहे, मी बिलकुल सरेंडर झालेलो आहे. हे थोडक्यात आपण जर अशा गोष्टी बाळगल्या, मित्र, आपल्या जीवनात आपण का डिस्टर्ब व्हायचं. आपले जे जीवनातले आपण जे नीड्स, आपले जे वॉन्ट्स वाढवले आपण डिस्टर्ब व्हायचं. आपले नीड्स काय बेसिक, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण. हा बघतो आज करोडामुळे आज आपल्या बेसिक नीड्स आपण फोकस केलेलं आहे. आपल्या वॉन्ट्स आपल्याला कळतं, आपण घरी देखील राहून चांगला आहार घेऊ शकतो. 5 स्टार जायची गरज नाही, पिझ्झा बर्गर खायची गरज नाही, महागडी आलिशान गाडी चालवायची गरज नाही, विनाकारण शॉप करायची गरज नाही. हे आपल्याला शिकवलेलं आहे. आणि आणखी महत्त्वाचं बोलतो, आज बघा आपल्या देशामध्ये जवळजवळ 10 ते 12 कोटी लोक दे आर सफरिंग फ्रॉम डिप्रेशन. आणि आज कोरोनामध्ये किती साधारण 16-17 हजार लोक असतात. बघा कुठला गंभीर आजार आहे, कोरोना का डिप्रेशन आहे. आपण फोकस कुठं करतो आहे. नो डाऊट आपल्या कोरोना आपण हरणारच, 100% कोरोना हरणारच, कोरोनाला आपण डिस्ट्रॉय करणारच, त्यातनं बाहेर येणारच. परंतु या गोष्टीत आपण जास्त बघितलं पाहिजे, फोकस केला पाहिजे. आणि एवढं जर केलं तर निश्चित आपण त्यामध्ये बाहेर होऊ. मला इथं आपल्याला एक छोटी गोष्ट शेअर करायची आहे, त्याची महत्त्वाची सुंदर स्टोरी आपल्याला शेअर करतो. एक व्यक्ती असतो, अरण्यातनं फिरताना टोटल निर्मनुष्य वस्ती असते, तिथं कुठलं पाणी नसतं, पूर्ण एक झाड देखील नसतं, निर्मनुष्य रस्ता असतो. आणि त्याला दूर एक झाड दिसतं, दुपारचे 1 वाजले, भयंकर ऊन असतं. त्या झाडाखाली तो थांबतो, त्याला थोडं बरं वाटतं आणि त्याला वाटतं की आता त्याला दुपारी खूप भूक लागलेली आहे. तर मला सहज इच्छा येते, मला खूप भूक लागलेली आहे, इथं जेवण मिळतं बरं होईल. तेवढ्यात सोन्याच्या थाळीमध्ये त्याला पंचपक्वान्नाचं ताट हजर होतं. तो जेवतो, खुश होतो. बरं मग तुम्हाला थोडं जल मिळतं बरं होईल, पाणी मिळतं बरं होईल.
तेवढ्यात पाणी हजर होतं, तो पाणी पितो, खुश होतो आणि मग तो अरे यार आता जेवण केलं पाण्यामध्ये थोडं विश्रांती एखादं बेडमध्ये वेळ होईल, त्याला बेडही मिळतं. मग आता ते सगळ्या ते बसतं त्या झोपतो आणि झोपल्यानंतर डोळे आकाशाकडे असतात. म्हणतो ना खाली दिमाग सैतान का, म्हणजे तो स्वतःला एंगेज करा, बिजी ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. एमटी दिमाग म्हणतो ना सैतान का, आणि मग त्या डोक्यात येतं अरे मी जेवण मागितलं, मला मिळालं, पाणी मिळालं, बेड मिळालं, इथं काय एखादं भूत पाश तर नाही ना, ते एखादं भूत पिशाचं तर नाही ना. तेवढंच समोर भूत पिशाचा त्या हजर असतं. तो म्हणतो अरे मला ते खाऊन टाकेल का मारून तर ऐकेल ना, तेवढा त्याला ते पिशाच मारतात तर खाऊन टाकतात. म्हणजे जो सोचा था वही हुआ. आय रिपीट सांगा, जो सोचा था वही हुआ. आपण जो विचार करतो तसं आपलं आयुष्य घडत असतं मित्रांनो. हे फार महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु ज्या झाडाखाली थांबलं ते झाड असतं कल्पवृक्ष. आणि कल्पवृक्ष म्हणजे आपले मानवामध्ये जे मन असतं, ज्याला आपण अवचेतन मन म्हणतो, ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ज्याला डिव्हाइन माइंड म्हणतो, ज्याला इलॉजिकल माइंड म्हणतो, त्याला अज्ञात माइंड म्हणतो, ते म्हणजे आपलं कल्पवृक्ष आहे. म्हणून आपण शुद्ध विचार केले, सात्विक विचार केले, सात्विक अन्न घेतलं, सत्संग लोकांमध्ये राहिलो, असे प्रोग्राम अटेंड केले, असे सेमिनार ऐकले, असे नॉलेज घेतलं, तर 100% आपल्या जीवनात देखील चांगल्या गोष्टी घडायला चालू होतात. आपण अहंकार सोडला पाहिजे. इगो, मित्रांनो, इगो हा माणसाला फील करतो. आपण पाहिलं रावणामध्ये एकदम सगळ्याच क्वालिटी चांगल्या होत्या, दी बेस्ट क्वालिटी. रावणासारखा माणूस नव्हता ती पृथ्वीत आला, पण येथे एकच क्वालिटी अतिशय बॅड होती म्हणजे चालेल, तो म्हणजे इगो. तर इगोमुळे तो संपूर्ण डिस्ट्रॉय झाला, पूर्ण लंका संपलेली आहे, बरोबर आहे. तसं जर व्यक्ती एखादा इगो असेल, तो इगो इज द रूट कॉज ऑफ ऑल डिसीजेस. मग तो क्रॉनिक डिसीज असेल किंवा पदप्रतिष्ठा असेल. व्यक्तीला काय वाटतं की मला पद पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी पाहिजे मला, त्यामुळे तो माणूस तणावाखाली जात असतो. वॉन्ट्स वाढल्यामुळे माणूस आज डिप्रेशनमध्ये चाललेला आहे. आपण कंपेअर करतो आपल्या शेजारी आपण कंपेअर करतो मित्राशी, त्याच्याकडे महागडी गाडी आहे, माझ्याकडे नाही, त्याचं मोठं घर आहे, माझ्याकडे नाही. आपण बघतो की आज लोकांना झोपायला जागा किती लागते. जर 10,000 रुपये घर असतो माणूस एक रूममध्ये झोपतो ना, का 10 रूममध्ये झोपतो, बिलकुल झोपतो. आपण समजून घेतलं आपल्या जीवनातल्या आपली कुठल्या गोष्टी गरज आहे, असं हे फार महत्त्वाचं. आणखी एक सगळ्यात मला आपल्याला सांगायचं, एक कंजूस व्यक्ती असते, त्याची आपल्या स्टोरी शेअर करतो. एक कंजूस व्यक्ती फार महाकंजूस म्हणलं तर चालेल, जीवनात त्यांनी कधी दिलेलं नसतं. त्याची कीर्ती आसपासच्या गावात गेली असती आणि त्या दुसऱ्या गावात ते कंजूस म्हणतो, हा माणूस कोण बघायला तरी या, आपण पाहून तरी येऊया. मग तो कंजूस व्यक्ती त्या महाकंजूच्या घरी जातो. पण जाता मग काहीतरी गेलं पाहिजे, त्या घरी आपण जाताना एमटी हात नाही गेलं पाहिजे. तो काय करतो, एक कागद घेतो, त्या कागदावर 2 असे छोटे खरवस काढतो, कोऱ्या कागदावर, आणि त्याला तो देऊन टाकतो. तेव्हा त्या घरी जातो, तो व्यक्तीला त्या व्यक्ती दाट होतो. तो व्यक्तीचा मुलगा येतो, तो जाऊन आमचे पप्पा बाहेर गेले आहेत, या म्हणतो आज बसा. तो मला त्याला भेटत म्हणतो ठीक आहे, हे गिफ्ट आणि तुम्ही घेऊन टाका. त्या जोडी ते गिफ्ट टाकतो. तो महाकंज मुलगा पण म्हणतो थांबा, आमच्या घरातून असं कोण खाली आज गेलं नाही, मी तुम्हाला गिफ्ट देतो. तो महाकंज मुलगा काय करतो, असं हवेतच वर असे 2 आम काढतो हवेमध्ये. याने किंवा कागद तर वापरले नाही, कागदही वापरला नाही. ते 2 आमचे चित्र काढतो. मग तो तुमची झोली कुठे आहे, त्या झोली ते आम टाकतो बघा. आणि तो व्यक्तीने म्हणतो हा तर मेराही बाप निघाला. मला सांगायचं तात्पर्य काय, तर अशी लोक जिवंत असतात. मग अशी जर लोक अशी जीवनात कंजूस लोक असेल तर ह्यांचं डिप्रेशन, हे लोक डिप्रेशन 100% जाणार असेल, जीवनात काही कोणा मदत केलीच नाही, बरोबर आहे. नंतर आता यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन रिॲलिटी, यू आर डेस्टिनी. तर आपण जीवनामध्ये आपण मदत केली पाहिजे. तर मला क्लोजिंग कारण एवढं सांगायचं मित्रांनो, आपण मंदिरात जातो, कशासाठी जातो मंदिरात, आपण भगवानला मागतो, हे भगवान मला चांगलं घर दे, मला गाडी दे, माझ्या मुलाला नोकरी लाव, मला ह्यातनं वाचव. अरे आपण मागण्याची भिकारी का बनतो. आपण भगवानकडे मागलं पाहिजे, परमेश्वर मागले, भगवान मला जग आता पण दिलं, मी फिजिकल असेल, मेंटल असेल, सोशल असेल, स्पिरिच्युअल असेल, त्यामुळे तुझं कृतज्ञ आहे, धन्यवाद. तेव्हा आपण धन्यवाद दिले तर निश्चित मित्र तुम्हाला जे नाही ते मिळायला चालू होईल. हे जीवनाचं महान तत्त्वज्ञान आहे. तर मला एवढंच सांगायचं आजचा विषय, जो डिप्रेशन, ती लक्षणं काय असतात. आणि शेवटी क्लोजिंग करताना मी एवढंच सांगतो, जे अतिशय महत्त्वाचं, जर अशी व्यक्ती आपल्याला जीवनात आढळली, जो असे काय त्याच्याकडे 2-3 अशा गोष्टी आढळल्या, जो तो वारंवार अशा गोष्टी बोलतो, मला कोण समजत नाही, मला कोणी समजून घेत नाही, किंवा वेगळं राहायचा प्रयत्न करत समजा बसणार, तर तुम्ही ते लक्षणं ओळखा आणि लगेचच डॉक्टरचा सल्ला घ्या, सायकलचा सल्ला घ्या. तर तुम्ही त्याचं भविष्याचं पुढचं लाईफ वाचू शकाल आणि एक सामाजिक काम तुमच्या हातून होईल.
एक चांगलं पुण्याचं काम तुमच्या हातून होईल आणि तुमच्या हे सगळं महान काम आहे मित्रांनो. मानवाने मानवाच्या कामी आणि हे जगात सगळं महान काम आहे. तर तुमच्यातून खूप चांगलं काम होईल मला एवढं सांगायचं. तर मला वाटतं हा मेसेज तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या नात्यांना फॉरवर्ड करा. आणि परत एकदा सांगतो, कोरोना लवकर जाणार आहे, त्याची काळजी करू नका. आसपास जर का कोणता असं कोणी व्यक्ती तुम्हाला आढळला जो मानसिकदृष्ट्या विकलांग झाला, मित्र मनुष्य शारीरिक विकलांग झालं तर चालेल, पण जो की मानसिकदृष्ट्या विकलांग होतो तो माणूस समाजाला घातक असतो, तो माणूस कुटुंबाला घातक असतो, माणूस देशाला घातक असतो मित्रांनो. तर अशा गोष्टींना आपण सपोर्ट करून आपलं नैतिक कर्तव्य आहे एवढं जर केलं तर मला वाटतं आपल्याकडून खूप चांगलं कार्य होईल आणि आपल्याला त्या व्यक्तीला ब्लेसिंग मिळतील. आपले कुटुंब सुखेल, आपण सुखी राहू. तर बस आपण मला गेले 25 मिनिट ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. असेच व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी पाठवत जाईन. तुम्ही रेडी जेव्हा ऐकण्याचा प्रयत्न करा, माहिती शेअर करा. ऐकून घेतल्याबद्दल बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. गॉड ब्लेस यू.